गुड मॉर्निंग मंडळी, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ही दोस्ती तुटायची नाही, अजय अश्विनी. आजच्या व्लॉग मध्ये तुम्ही बघणार आहात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन आणि देवी सप्तशृंगी दर्शन. तर मंडळी, या व्लॉग मध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन आणि देवी सप्तशृंगी दर्शन हे आम्ही 2 दिवसात कसे कंप्लीट केले. सर्वप्रथम आम्ही कल्याण स्टेशनवरनं जनशताब्दी ट्रेन पकडून नाशिक रोड स्टेशनला येऊन पोहोचलो. ही ट्रेन कल्याण स्टेशनवरनं नाशिक रोड स्टेशनला 2.5 तासामध्ये पोहोचते. त्याच्यानंतर स्टेशनच्या बाहेरच लगेच एक टॅक्सी स्टँड आहे, तिथे शेअर टॅक्सीज तुम्हाला मिळतात. आम्ही लगेचच नाशिकवरनं त्र्यंबकेश्वरला जायला निघालो. तिथे त्र्यंबकेश्वरला पोचायला ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास लागतो आणि टॅक्सीवाले शेअर ऑटोवाले जे आहेत ते पर पर्सन 150 रुपये घेतात. आम्ही शेअर टॅक्सी करून त्र्यंबकेश्वरला येऊन पोहोचलो. तर तुम्ही इथे बघू शकता, हा आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगला जाण्याचं मेन गेट आणि याच्या एक्झॅक्ट बाजूला आहे श्री गजानन महाराज संस्थान यांचे भक्त निवास. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य अशा परिसरात वसलेले आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि हे भक्त निवास. तुम्ही बघू शकता किती छान असं हे वातावरण आहे, एकदम थंड असं वातावरण आहे इथे. हे आहे श्री गजानन महाराजांचे मंदिर आणि या मंदिराच्या आजूबाजूचा आणि पूर्ण भक्त निवासाचा जो परिसर आहे हा एकदम निसर्गरम्य आणि हिरवागार आहे. तुम्ही बघू शकता, हे आहे भक्त निवास क्रमांक 1. इथे यांचे मेन ऑफिस आहे. इथे येऊन तुम्ही तुमच्या रूम्स बुक करू शकता. तर इथे नॉन AC रूम 350 पर्यंत तुम्हाला मिळून जाईल, त्याप्रमाणे AC रूम 850 पर्यंत मिळून जाईल आणि कॉमन हॉल जे डॉर्मेटरी टाईप आहे तिथे ते तुम्हाला ₹70 पर पर्सन मिळून जाईल. आणि इथे रूम्स आणि कॉमन हॉल जे आहेत ते फक्त फॅमिलीसाठीच अवेलेबल आहेत. आणि येताना तुम्ही तुमचं ओरिजिनल कार्ड आठवणीने घेऊन या, तिथे हे लागतं. तर तुम्ही आता इथे बघू शकता, हे आहे प्रसादालय. इथे तुम्हाला सकाळी तुमचा ब्रेकफास्ट मिळेल, त्यानंतर तुम्ही दुपारी इथे जेवण करू शकता, रात्रीचं जेवण करू शकता आणि जर दर्शन घेताना तुम्हाला रात्री जर उशीर झाला तर 10:30 नंतर पण ते इथे जेवण तुम्हाला मिळू शकते. नाश्त्यामध्ये तुम्हाला छानपैकी असे गरमागरम पोहे, उपमा, चहा, कॉफी मिळेल. तसेच जेवणामध्ये तुम्हाला चपाती, भाजी, डाळ, राईस, स्वीट मिळेल आणि ज्यांचा उपवास असेल त्यांना उपवासाचं खिचडी इथे मिळते. खूप छान असं सात्विक जेवण इथे असतं. तुम्ही नक्की या प्रसादाचा इथे आस्वाद घ्या. तर हे आहे श्री गजानन महाराजांचे छान असे सुंदर असे मंदिर. हे पूर्ण मंदिर संगमरवराचे बनलेले आहे आणि आतमध्ये सुंदर अशी छान अशी श्री गजानन महाराजांची मूर्ती आहे. आम्ही त्याचे दर्शन घेतले, खूप छान वाटले. तर तुम्ही नक्की आवर्जून या भक्तनिवासला भेट द्या. खूप सुंदर आणि स्वच्छ असं हे भक्तिनिवास आहे. तर हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिराचे द्वार आणि तुम्ही बघू शकता हा आजूबाजूचा परिसर. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिक पासून अप्रॉक्स 28 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आम्ही नॉर्मल गेटने आतमध्ये आलेलो आहोत आणि जर तुम्हाला VIP दर्शन घ्यायचे असेल तर पर पर्सन 200 रुपये आहे. मंदिरामध्ये छान अशी व्यवस्था आहे. तसेच रांगेमध्ये बसण्यासाठी प्रत्येक ठिकाणी त्यांनी जागा ठेवलेली आहे. आम्ही त्र्यंबकेश्वरला श्रावणामध्ये आलो होतो, आम्हाला दर्शनासाठी अप्रॉक्स 3 तास लागले होते. तर इथे सर्व भक्तगण दर्शनासाठी रांगेमध्ये उभे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, त्यांनी हॉलमध्ये लाईव्ह दर्शनासाठी TV लावलेले आहेत, त्यामुळे सगळे भक्तगण रांगेत असताना सुद्धा लाईव्ह दर्शन करू शकतात. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगापेक्षा इथे वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठाच्या आकाराच्या 3 कपार आहेत, ज्यात त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश विद्यमान आहेत. महादेव येथे त्रिमूर्ती स्वरूपात विराजमान आहेत, म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, म्हणून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाते. तसेच असे म्हटले जाते, या शिवलिंगातून गोदावरी नदीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो. या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे. तर आता वाजलेले आहेत 9:30 आणि तुम्ही बघू शकता छान असा शिवलिंगाचा शृंगार केलेला आहे. तर मंडळी, आता आपण शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता लगेचच आपल्याला दर्शन होणार आहे. श्रावण महिना असल्यामुळे भक्तगणांची इथे गर्दी होती. खूप प्राचीन असे हे मंदिर आहे.
तर आता आम्ही इथे मंदिरात येऊन पोहोचलेलो आहोत आणि खूप छान आणि सुंदर असं श्रावण महिन्यात आमचं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं. तर आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे खूप मोठं असं हे त्रिशूळ आहे आणि इथे मिस्टर अजय आता नारळ फोडत आहेत. तर मंडळी, आम्हाला दर्शनासाठी अप्रॉक्स लागलेले आहेत 3 ते 3.5 तास आणि खूप छान वाटलं दर्शन घेऊन. आता वाजलेले आहेत रात्रीचे 10:15, तरी पण भक्तगणांची अजून पण रांग सुरूच आहे. तुम्ही बघू शकता हा आहे मंदिराचा बाहेरचा परिसर. तुम्ही बघू शकता मंदिराचा कलश आणि मंदिराचं काम किती सुबक आहे. खूप प्राचीन आणि पुरातन असं हे मंदिर आहे. मंदिराची रचना ही खूप अप्रतिम आणि सुबक आहे. तुम्ही बघू शकता रात्री सुद्धा हे मंदिर किती छान दिसत आहे. श्रावण महिन्यात महादेवांचे आशीर्वाद आणि ब्लेसिंग घेऊन आम्ही खूपच खुश झालो, खूपच आनंदी झालो आणि याच प्रकारे आमचा आजचा दिवस इथे संपलेला आहे आणि उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत सप्तशृंगीला. सो स्टे ट्यून. गुड मॉर्निंग मंडळी, आज आहे दिवस दुसरा आणि सकाळी सकाळी रेडी होऊन आम्ही आलेलो आहोत त्र्यंबकेश्वरवरनं नाशिकला आणि नाशिकवरनं बस पकडून आम्ही आलेलो आहोत सप्तशृंगीला. सप्तशृंगीला येण्यासाठी बसचं तिकीट आहे 110 रुपये. सप्तशृंगीला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक आहे चालत आणि दुसरा आहे रोपवे. सो इथे तुम्ही बघू शकता इथे रोपवेचं तिकीट मिळतं आणि रोपवेसाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि रोपवेचं तिकीट आहे 2 साइड पर पर्सन 110 रुपये. इथून एंटर केल्यावरती तुम्ही बघू शकता इथे छोटासा मॉल और शॉपिंग सेंटर आहे. इथून तुम्ही देवीसाठी खण, नारळ, ओटीचं सामान, हार, फूल, बांगड्या जे काही तुम्हाला हवंय ते तुम्ही इथून घेऊ जाऊ शकता. इथे प्रसादाचं पण सामान मिळतं, नऊवारी साडी, जे तुम्हाला देवीसाठी घेऊन जायचं आहे ते तुम्हाला सगळं इथेच मिळेल. तसेच इथे फूड कोर्ट सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही इथे ब्रेकफास्ट, लंच, नाश्ता करू शकता. तसेच तुम्ही बघू शकता हा बोर्ड, हा रोपवेचा मार्ग आहे. तुम्ही या स्टेप्सवरनं पुढे जाऊन रोपवेच्या मार्गाला जाऊ शकता. सो आम्ही आता एंट्री गेटला येऊन पोहोचलेलो आहोत आणि इथे आल्यावरती तिकीट चेकर तुमचे तिकीट चेक करतात आणि आठवणीने तुमचं तिकीट हे तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे, कारण का रिटर्नला परत हे तिकीट चेक होतं. जर तुमचं तिकीट हरवलं तर तुम्हाला फाईन भरावं लागतं. तर इथे बाहेरच चप्पल स्टँड आहे, तिथे तुम्हाला 3 रुपये देऊन तुम्ही तुमच्या चप्पल तिथे ठेवू शकता आणि येताना परत घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता या आहेत रोपवेच्या ट्रेन. खूप छान अशी ही ट्रेन आहे, बघून खूप भारी वाटतं. आणि तुम्ही बघू शकता इथे या ट्रेनमध्ये चढण्यासाठी लोकांकरता वेगवेगळे सेक्शन्स केलेले आहेत. सो प्रत्येक सेक्शनमध्ये हे लोक जाऊन उभे राहतात. जशी ट्रेन येऊन थांबते तसे गेट ओपन होतात. उतरणारे लोक जे आहेत ते उतरतात आणि चढणारे जे आहेत ते चढतात. खूप छान असं हे सिस्टीम आहे, खूप छान प्रकारे हे वर्क करतं. तसेच हँडिकॅप लोकांसाठी स्पेशल अशी लिफ्ट आहे, त्या लिफ्टने हँडिकॅप लोक पण वरती जाऊ शकतात. तुम्ही बघू शकता आता ट्रेन येऊन थांबलेली आहे आणि राईट साइडने उतरणारे लोक उतरत आहेत आणि लेफ्ट साइडने चढणारी लोक चढत आहेत. या रोपवेने तुम्ही फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये वरती पोहोचता आणि खूप लवकर हा डिस्टन्स कव्हर होतो. खूप भारी वाटतं. तुम्ही या रोपवेने एकदा तरी सप्तशृंगीचं दर्शन नक्की करा. सो तुम्ही बघू शकता वरती जाताना व्ह्यू किती सुंदर आणि छान दिसत आहे. सप्तशृंगी देवीबद्दल सांगायची माहिती म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी देवीची 3.5 शक्तिपीठे आहेत त्यापैकी हे देवीचं आद्य शक्तिपीठ आहे. तसेच येथे देवीचे अष्टभुजा आणि सप्तशृंग रूप येथे पावयास मिळते. सप्तशृंगी देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे, तसेच ती 9 फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपलेली आहे. तसेच येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केलेली आहे. 18 हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक इथे येतात. सो आम्ही पण इथे खूप छान दर्शन घेतलेले आहे, देवीचे आशीर्वाद घेतलेले आहेत. सो तुम्हाला हा छोटासा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया अशाच एका नवीन व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.